माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे। त्याच भाषणात बोलताना मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण सावज टप्प्यात आल्यावर सोडत नाही, आता सावज टप्प्यात आलेला आहे असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय। हा सूचक इशारा नेमका कोणाला होता? माळशिरसमध्ये कार्यक्रम होत असल्यानं तो मोहिते पाटलांसाठी होता की गोरेंचे साताऱ्यातील कट्टर विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी होता, असा सवाल उपस्थित होतोय। जयकुमार गोरे यांच्या हस्ते पिलीव येथील भाजपाच्या शाखेचं उद्घाटन आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमाला माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती। याच कार्यक्रमात बोलताना आज सावज टप्प्यात आलंय असं विधान केल्यानं ते कोणासंदर्भात होतं याची जिल्ह्यात कुजबूज सुरू आहे। ग्रामविकास मंत्री गोरे आणि फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विळ्या भोपळ्याचं वितुष्ट संपूर्ण राज्याला माहिती आहे, पण विधानसभा निवडणुकीत रामराजेच्या गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला, त्यानंतर श्रीराम सहकारी साखर कारखान्याला स्थगिती दिल्यानं फलटणच्या राजकारणात रामराजे गट बॅकफूटवर गेलाय। आता त्याचे संदर्भ गोरे यांच्या बोलण्यातून दिसले का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। मला संपवायला निघालेले स्वतःच संपले असंही विधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यंतरी सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केलं होतं। त्यामुळे गोरेंचे नेमके सावज कोण आणि कोणते सावज टप्प्यात आले आहेत असा सवाल आता उपस्थित केला जातोय।